अथ श्री नवनाथ भक्तिसार प्रारंभ. श्री मंगलाचरण. स जयति सिंधुरवदनो देवी यत्पात पंकज स्मरणं वासर मणिरिव तमसा राशी नाशयती विघ्ना नाम. या कुंदे तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवे सदा वंदिता. सा मा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघ्यते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं. देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत. वसुदेवसुतं देव कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय पहिला. ओम नमो आदेश. अलख निरंजन आदेश. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री माता पितृभ्या नमः. ओम नमोजी हेरंब मूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यान्द्रवा कैलास संपत्ती विद्यान्द्रवा कळा संपत्ती भक्त संकटवारी गजानना सदैव धवला श्वेतपद्मा. विद्याभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पादपद्या. ग्रंथाक्षरा बोलवी तू निश्चळ निरंजन निर्विकारा. परी भक्त रज्जू बंधनाधार प्रेमे संभोणी मूर्ती साकार. आम्हा दासा मिरविसी तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा. किंकिनी मंडिता ग्रंथाधरा येऊनी स्वामी वदन सुंदरा. मम रचना रससेविका अगा अर्थलिंग प्रकरण रस्व. दीर्घ शृंगार धारणा सुरस. छंद ताल नवरस रस. ग्रंथा माझी आदरिका. हे गणाधिपते गणराज मी अबुध वर्णना आहे सहज. परी कृपा करुणी सकळा भोज विकळ आपदा हरी आता. हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ती. मंगळाकृती आरंभी स्तुती प्रार्थितो. तरी सरस्वती कळा मांदूस सवे घेऊनी महनहंस. या संताकणी येऊनी सभेस विराजावे महाराजा. जी मंगलदायक वाग्भवानी चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी. ती महाशक्ती हंसवाहिनी घेऊन येई महाराजा. जिचणी कृपे वाकुंडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरवती कोटी. ती माय तू सवे गोरटी घेऊन येई महाराजा. असो ऐसे पाचारण वचन विनीत वचना वरद मौळी हस्तकंजना. स्पर्शणी ज्ञाना मिरविले म्हणे महाराज कलोत्तमा. सिद्धी पाविल काव्य महिमा ऐसे बोलणी सुशील धामा. रसने स्थापिली सरस्वती यापरी नमितो श्री गुरुराज. जो अज्ञान तमी सविता विराजे. जो मोक्ष पदाते वरुणी काज साधकाते विराजरी. तो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी संजोगोणी बैसला मम पृष्ठी. लेखणी कवळुनी कर संपुटी. ग्रंथा लागी आदरितसे वरदहस्ते स्पर्शुनी मोळी. फेडिले सकळ ज्ञान अज्ञान काजळी. यापरी तया बंधा जुळी अनन्य भावे नमितो मी. जो नरहरिवंशी विजयध्वज धुंदीराज नाम त्यांचे साजे. तोही पृष्ठी बैसोनी सहज ग्रंथा लागी आदरितसे. आता नमो ज्ञानशक्ती जी सत्तामयी चिद्भगवती. अनन्य भावे चरणावरती भाळ तिची अर्पोणिया. यापरी नमतो श्रोते संत की तुमच्या ग्रहीचा मी अतीत. तरी ग्रंथांतरी सुरस नितांत प्रेमभरित दाटवा. अहो प्राज्ञिक संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती. तुम्हा वर्णावया अबुध शक्ती मज माझी केवी मिरवेल. परिधन्य तुम्ही भक्ती वाढे स्वीकारिता बोल बोबडे. जड बाळा उभवणी कोडे जगा माझी मिरविता. की पहा जैसे कांचमण्यास सोमकांत नाव ठेविले त्यास. तेनेची शब्द लाच सोमास बरवुणी बुंदा ढाळीतसे. तेवी तुमचा शरणागत नरहरी मालू धुंडी सुत. तस्मात महंत श्रोते संत करा सरते आपणांतरी. यापरी पूर्वी कथा सारामृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त. आता ही ओपुणी वरदहस्त भक्तिसार वदवा. जे संत झाले जगविख्यात तयांचे महात्म्य वदविले समस्त. तरी सार कथा त्यात उरल्या असती महाराजा. तया संतांच्या पायी रत गुरुमूर्ती प्रतापवंत की ज्यांनी संप्रदाय जगद्विख्यात जगा माझी स्थापियले.
तरी त्यांची सर्व कथा ग्रंथी स्वीकारावया अवधान द्यावे श्रोती. असो कली प्रारंभी रमापती नवनारायणा पाचारी उद्धवासी बैसवुनी सनिध कणकासनी यादव वृंद तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके. कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञिक प्रबुंध नर नारायण चतुर्थ तो. पंचम महाराज पिप्पलायन सहावा आविर्होत्र नारायण सातवा द्रुमिल आठवा चमस सजान कर भजन नववा तो. ऐसे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजा सहज रमापतींचे पाचारण चोज दृश्य झाले धवळारी. हरिणे पाहताची नारायण सोडिता झाला सिंहासन परम गौरविले आलिंगून कणकासनी बैसविले. सकल वैभव भूषणाकार मेळवोनी सकळ अर्चा संभार सारीला झाला सपरिकर षोडोपचारे पूजेसी कणकासनी बैसविले. सकल वैभव भूषणाकार मिळवून सकळ अर्चा संभार सारिता झाला सपरिकर षोडोपचारे पूजेसी. हरीचा गौरव पाहुणी बोलते झाले नारायण कवण अर्थी पाचारण आम्हासे केले श्रीरंगा. हरी म्हणे जी महाराजा की म्हणे काम वेधला माझ्या करीत अवतार घेणे ओज तुम्ही आम्ही चलावे. जैसे समुच्चय एकमेळी राजहंस जाती उदधी जळी तेवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावी. एरू म्हणती जनार्दना अवतार घ्यावा कवणे स्थाना कवण नामी कवण लक्षणा जगा माझी मिरवावे. यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेने मच्छिंद्र होऊन दक्ष जगा माझे मिरवावे. यावरी हरी जो महादक्ष जो तव शिष्य होऊन प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगा माझे मिरविजे. यापरी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजे प्रकाम त्यांचा शिष्य भक्ती द्रुम प्रबुद्ध नामे कानिफा. यापरी पंचम पिप्पल लायन प्रकाम मिरविजे जगी चरपटी नाम आविर्होत्र जो योग द्रुम मिरविजे जगी नामे नागेश. यापरी द्रुमिल अतिसमर्थ जगी मिरविजे भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवण नामे मिरविजे. नववा जो करभाजन तो गहिनी ऐसे मिरविजे नाम ऐसे अवतार मही कारण दीक्षेप्रती मिरवावे. म्हणाले एकटपणी वास करणे सांगता आम्हा कलिस तरी तुम्हा सवे अवतारास बहुत येतील महाराजा. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुलसीदास आणि शुक महाराज जो ब्रह्मभास कबीर भक्त होईल तो. यापरी जो व्यास मुनी तो जयदेव होईल महाप्राज्ञ आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा तो. आणि भक्ती प्रौढी जांबुवंत तो नरहरी होईल नितांत. प्रत्यक्ष जो बलराम भ्रांत पुंडलिक होईल तो. मीही प्रत्यक्ष जन्मवून ज्ञानदेव नामे मिरवीन आणि धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की. आणि सत्यनाथ चतुरानन जो स्वनामी मिरविल सोपान जी योग माया मानस मोहन ती मुक्तामाई विराजेल. यापरी प्राज्ञिक हनुमंत जो तो रामदास होईल महाभक्त आणि कुब्जा दासी माते रमत जनी जनात होईल की. असो ऐसे समुच्चय करून कलित वाढवावे भक्ती महात्म्य जाण. मग अवश्य म्हणून नारायण पुढे बोलत प्रश्नाते म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती परी कवनस्थाने केवते युक्ती व्यक्त होणे ते सांगा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण पूर्वीच कथेले पराशर नंदने महामुनी व्यास तो. आगापूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधिवीर्यासी ते वीर्य चुकोणे ठाया ठायासी आपाप काही उरले असे ते जीवदशे वाचुने सत्य महाराजान पावे उदय तरी ते ठाई ठाई केवते वीर्य त्याचे ठाय ऐकावे. उपरिचर वसू यांनी असता वीर्य गळले उर्वशी पाहता ते शरस्तंभी दुरोणी द्रवता आदळता झाले त्रिभाग यमुनेत वीर्य बिंदू द्रोणाकाठी पडताची झाले त्रिभाग शेवटी दोन भाग द्रोणापोटी एक जळी पडिला. असो पर्ण द्रोणात जो भाग पडिला तो तत्काळ द्रोण कुपी जन्मला. पळी जळात जो भाग पडिला तो ग्रासीला मत्स्यीने. मग ते मत्स्योंदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे परी जीवदशे विन गर्भवंशोदय होत नाही महाराजा. तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मत्स्योंदरी जन्म घेणे मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा. यापरी शिव कामावरी कोपण तृतीय नेत्रीचा काढून अग्न महास्मर केला भस्मतेने ऐसे ग्रंथ बोलती. तरी तो कामद्विमूर्धनी बैसला आहे वीर्य प्राशन करुणी तरी तयांचे जठरी अंतरिक्ष जाऊनी जालिंदर नामे मिरवेल
यापरी कुरुवंशी मेजये नागसत्री आवाहन केले आहे. तयावंशी महान आहे बृहद्रथ राणा मिरवेल. तो महिलगी करीन हवन. तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन यज्ञकुंडी देदीप्यमान. जालिंदरी जन्मावे यापरी ब्रह्मवीर्य सहस्रेशी ऋषी निर्मिले सहस्त्र88. तेव्हा वीर्य रेवातिरासी रेवे माझी पडियले. ते महिच परमकुशी वीर्य आहे रेवातिरासी. तेथे व्यापुणी जीवदशेसी देहा लागे मिरवावे. तो महाराज समस नारायण रेवण सिद्ध मिरविजे. नामाने रेवा रेवे ते झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे. तेची वेळ आणि क्रेत सर्पिणी मुळी अकस्मात पडता प्राशिने तिने सेमस्त. भक्ष म्हणून जाणपा तो जनमेजयाचे नागसत्रात. नाग आहुती विप्र देत ते वेळी आस्तिके निश्चित. सर्पिणी ते लपविले ब्रह्मवीर्य उदरात. अंडजा शुक्ती रत्न मुक्त पुढे होईल महानात. भविष्य जाणून आच्छादी महातरूंच्या पोखरी. तक्षकात्मजा पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी. नवमास लोटले असो त्या अंडजा शुक्तिकायुक्त. जीवदशा सकळा होऊनी मुक्त. तरी आविर्होत्र नारायण तेथ संचरिजे महाराजा. वीर्य अंडज पात्र सांडुणी गेली आहे तक्षक नंदिनी. तो वडाच्या पोखर स्थानी अद्यापी आहे महाराजा. तरी तेथे आविर्होत्र प्रवेश करिता सत्पात्र वटसिद्धनाथ स्वतंत्र. तया देही मिरवावे यापरी मित्र रेत मंत्र संपत्ती. कृपे कुरवाळील मच्छिंद्र जती. ती वरद हस्तांची उकरडा विभूती साचोकार मिरवेल. ते मंत्र प्रतापे सूर्यवीर्य सविता राज सांडिता होय. परी ते भविष्यकारणी उकरडा माय वरद भस्म मिरवेल. तेथे हरिजो नारायण शीघ्र संचरुणी दीक्षा कारण. गोरक्ष ऐसे प्रतिष्ठा नामाने जगा माझे मिरवावे. यापरी मृडानी कारणी सुरवर आलिया दक्ष सदनी. ते कमलोद्भव पाक शासनी समारंभे पातले. तरी परी दक्षा मजेची रूप रहाटी. नेत्र कटाक्ष पाहता परमेष्ठी. तेने धडाडोणी काम पाठी. इंद्रियद्वारा द्रवला तो. परी तो चतुराणनी बैसला होता सभास्थानी. काम द्रवता इंद्रियवदनी परमचित्ती लाजला तो. मग रगडोनी चरणांचे छिन्नत्व केले रेताचे. ते एक आगळे 60 सहस्रांचे रेत भाग वहियले. ते 60 सहस्र रेत प्रमाणासी. जीवदशा अपत्य वालखिल्य ऋषींची झाले परी एक भागासी. वीर्य आहे तैसेच ते लज्जायुक्त होऊन केरासह सांडिले भागीरथी जीवनी. तयातून एक भाग जाऊनी कुश बेटी स्थिरावला. तरी ते कुशदरीचे निखळी रेत भागाची आहे वेली. ती पिप्पलायन माऊली संचारावे तेने तेथे. टाचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनात. जगात मिरवोणी जगत विख्यात दीक्षे लागीम विराजावा. यापरी कुंभोद्वयाचा उदय झाला. तो मित्र कामशराचा लोट लोटला. तो गगनपंथे विमुक्त झाला अति बळे करुणिया. एक भाग घट्टी पडता अगस्ती उदय झाला तत्वता. एक भाग महिवरता कली सदनी पातला. तो महाराज कैलिक ऋषी भिक्षा भरतरी ऊर्ध्वशी. भरतरी म्हणती भिक्षा पात्राचे अंगणी ते ठेविले. तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडिले भरतरी आत. ते कैलिक पाहुणी भविष्याते भरतरी तैसे रक्षित असे. तरी ते भरतरी रेत संगी द्रुमिल नारायण प्रसंगी. संचरोणी रेत अंगी भरतरी नामे मिरविजे. यापरी हिमाद्रीच्या विपिन स्थानी दिग्गज ठेला महिते शैनी. ते सरस्वतीचे उद्देशे करुणी विधिवीर्यासी ढासळला. ते वीर्य गजकरणात पडताची झाले बिंदुयुक्त. तरी काहीसे वीर्य होऊनी विभक्त महिवरती पडियले. तयावरुणी व्याघ्र चाली चालता भेदले पावली. तया पादसंधीत तनु ओतिली जीवदशा अत्रींची. तैसे गजकर्ण सुती कारण प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न. तया नामाभिधानी प्रयत्न कर्ण कानिफा मिरविजे. यापरी गोरक्षांची हतवटी पडता वाळवंटांचे पोटी. कर्दमपुतळा करिता जेठी अभिमंत्रुणी भविष्यांतर. मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हानिलिया पुतळामय. ते करभांजने संचराया
जीवदशा मिरवावी ऐसे सांगुणी रमा रमणे संतुष्ट केले नवनारायण. मग परस्परे नमना नमन करून या उठले ते असो भगवंतेसी नवनारायण. पाहती मंद्रा चळ मौळी स्थान श्री शुकाचार्य समाधीपासी जाऊन समाधी ते वर येले. नवसमाधी मेरू पाठारी 10वी समाधी शुक्र ऋषीश्वरी असो ते 10 शूळस्तरीरी. पुढे तेथून या निघाले यापरी शुकवीर्यांचे कथन. बद्रिकाश्रमी सोमब्राह्मण रंभा उद्देशे झाले पतन. कबीर तेथे जन्मला ही कथा भक्ती कथामृतात वदविली आहे जगन्नाथे. आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा ऐकावी. असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला एक मच्छीने प्राशिला. तव कवी नारायण संचरुणी वहिला गर्भ लागला वाढीसी. दिवसानुदिवस नवमास मच्छीने लोटिले जलोदरास. पुढे प्रसूत अंडज सुरस यमुना जळी व्हावे जो. तो तेथे एक कथा वर्तली श्री कैलासी अपर्णा माऊली. शिवासी म्हणे कृपा साऊली अनुग्रह मज द्यावाजी. तुम्ही जपता जो मंत्र तो मज द्यावाजी पवित्र. तेने करुणी मी चीर सनातपणे मिरवेनुजी. शिव म्हणे उमे ऐक मी मंत्र उपदेशीन सकळीक. परी एकांत ठाव अलोलिक ऐसा जाण पाहिजे गे. अपर्णा म्हणे एकांत स्थान तरी महिवरी शोधू आपण. ऐसा एकता दयागण अवश्य तिथे म्हणत असे. मग सिद्ध करुणी नंदिकेश्वर हिंडता स्थाने महिवर. श्रमोणी वर्तता उमाईश्वर यमुने तटी येऊनी पोचली. मग उतरोणी नंदिकेश्वरावरुणी ती नंदी ठेवणी तटावरती. उभयता उतरोणी यमुने सरिती जवळ कांठी बैसली. तव तो यमुना तट्टू एकांत तेथे मनुष्याची न मिळे जात. ऐसे पाहुणे शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानले. परी तो मच्छोंदरात कवी नारायण नेनोणी त्यात. पार्वती ते उद्देशित नाथ मंत्र संजीवनीसी. तिथे तो मंत्र उपदेशिता मच्छी तेथे होती सत्यता. तो उपदेश शब्द गर्भी तत्वता मच्छिंद्राने ऐकले परिग्रहणची झाले. तेने कोणी ज्ञान प्रकटले मी तू पण सर्व सरले. सर्वची ब्रह्म सनातन असो शिव पार्वती ते पुसत. की कैसे चोज उपदेशात तू ते सापडेल खूण ते. माते बोलुनी दावी अपर्णे तू ऐसे शिव तीस पुसता. तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता म्हणे महाराजा आदिनाथ मंत्र चोज मिरवेल आता किंबहुना चराचर. असे स्वरूपी वृत्ती साकार नग नोहे हेमची सार. आब्रह्म भुवनापासूनी ऐसे शिवा एकता वचन जळी पाहे चाकाटोन. तो मच्छोंदरी नारायण कवी महाराज समजला. मग शंकर बोलते झाले त्याते म्हणती महाराजा तू आहेस येथे. परी मम उपदेशाचा तू ते लाभ झाला कविराया. परी हे फारची झाले अपूर्व. पुढे एक आनंद पर्व मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करवीन मी. तरी तुझ जन्म झाल्या पाठी बद्रिकाश्रमी यावे शेवटी. तेथे तू ते देईन भेटी. सर्व सामग्री सच्चिन्न ऐसे बोलोनी आदिनाथ. स्वस्ताना गेला अपर्णे सहित. येरीकडे गर्भ बच्छोंदरात तोची मंत्र घोकितसे. यापरी भरता पूर्ण दिवस मच्छीने प्रस्तुत काळ समयास. अंड सांडोणी जळतटास मच्छी गेली जळोदरी. असो अंड सांडोणी तीरास मच्छी गेली जळोदरास. त्यास काही लोटल्या दिवस यमुना तीरी महाराजा. तव तेथे समयकाळी बक पक्षांची उतरली मंडळी. मीन वेचावया यमुना जळी निजगणांसहित संचरले. तो अकस्मात मित्रात्मच्या तटी अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी. मग सर्व मिळवणी चंचुपुटी खाद्य म्हणून भेदी तिथे. चंचुपुटांचा भेद वज्र तेने अंड झाले जर्जर. द्विषकल होऊनी सत्वर महीवरी आदळले. परिवरील शकळ पडिले मही. खालील शकलात बाळ विदेही. जैसे अर्क उदक प्रवाही एका एकी उतरला. रुदन शब्द कडकडाट बाळ तेजाचा बोबाट. ते न्याहाळीता चकचकाट पाहुण्या पळाले ते. असो सकळ शुक्तिका रत्नाकर आतमुक्त मुक्तिकेचा भद्र मच्छंद्र. असता तमारिक कन्या तीर पावला धीवरे त्या काळी. तो धीवर कामिक नाम सुभट. पाहता अंडज शुक्तिका प्रकट. तो आत रत्न तेज स्फुट. बाळ रम्य देखिला परी जो सविता. मग चित्ती द्रवला
मग चित्ती द्रवली मोह ममता, म्हणे बाळ हे कोमल तत्वता, याते भक्षिल कोणी सावज, ऐसा उदय होता चित्ती, देव शब्द कुसुमा पसांडिती, की हे महाराजा कामिक मूर्ती, बाळ नेवो सदनाते, अरे हा कवी नारायण, मच्छोंदरी पावला जनन, तरी मच्छेंद्र ऐसे याते नाम, जगा माझी मिरविका, अरे हा दक्ष योगींद्र जेटी, तारक नौका महिपाटी, तरी तू संशय सोडून पोटी, सदना नेई महाराजा, ऐसे देव वागुत्तर रत्न, कर्णपुटिके होता भूषण, मग ते दृढ करुणे जतन, हृदय संपुटी पाळीत असे, महाविश्वासाचे पाठी, आधीच मोह नांदेल पोटी, आनंदाची अपार दाटी, आनंद पात्री हेलावे, जैसे पयाची निपात्री, घृत शर्करा होय मिश्रिती, तो गोडपणाचा भाग अमृती, वाढला का जाईना, की दरिद्राचे सूर वाडास, मनी पेटली राजहंस, ते गजशुंडीची माळा ग्रीवेस, सुख का वाटले जाईना, की वंशवृंदी ते शून्यमय, चिंता कारिमा निशा आहे, तैसा सूत मित्राचा होता उदय, मग तेथ चिंता कासया, की कवडीसाठी वेचिता प्राण, ते मांदूसची लाधली सुखधन, की मृत्यूभयाचे असुख मानून, चित्त जडे चिंता साकडी, तो पियुषांची अनुकूलता, गोडी सुखाचा उदय होता, मग चिंता निशीचा आनंद सविता, प्रभे लागी हेलावे, मग स्नेह कवचे कर संपुटी, तोय नाणीला बाळजेटी, हृदय वाहुणी कामिक पोटी, सदना आणिले तयाते, शारद्वता नामे सुंदरा नारी, ओपिता झाला तिचे करी, म्हणे साजनी वंशाधारी, सूत मिरवी लोकात, की पाहे पा पूर्ण भरवसा, की राधा तनय कर्ण जैसा, तरी तो पुढे राजमांदुसा, जगा माझे आव्हाने, तन्याय भाग्योदय, सर्व सुखशैनी पहुडावे, आहा बाळ अवतार होय, कवी नारायण मच्छेंद्र, मग कामिका हाती सुडाळ सुता, नवरत्नांच्या सह पाहता, परम आनंदली शारद्वता, बाळ कवळीला स्नेह मिळी, स्नेहधरिताची पयोधरी, पय दाटले अति पाझरी, जैसे सोमतेज करी, सोमकांत द्रवतसे, असो कुशांचे मंडन, स्नेहभावे होता संगोपन, मग बाळ जठर पिंडीचा अग्न, पय पाहुणी स्वीकारी, ते स्नेहाचा ओगबाणे, बाळ अंगीकारुणी मार्जने, तप्तोदकी घालुनी स्नाने, पाल खाते हलवीत असे, आधीच नामे शारद्वता, त्यावरी अपत्य कामी कांता, तेथे बाळ मोहकामद्रवता, कवन रीती वर्णावे, आधीच असता अमरवेली, त्यावरी पर्जन्यवृष्टी झाली, मग तो हेलावा लवलव पाऊली, कौनासे वर्णवे, ऐसे परी आनंद स्थिती, दिवस लोटले काहीसे मिती, 5 वर्षे तयावरुती, मच्छिंद्रनाथ मिरवला, तव कोणी एके दिवशी, सुदिनी उदयिक भूमिसी, पिता म्हणे तमारी कन्येसी, चला जाऊये मच्छिंद्रा, अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ, कृतांत भगिनी तीरा येत, मग जळोदरी संचरुणी तात, मच्छ बाळा आव्हानितसे, तव जाळ्या सव्वे मीन धाडी, आंतुल्या ओढी कर संपुटी, बाहेर काढिता कामिक जेटी, मही मीना ते सोडित असे, मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमा, वेचुनी साठवी या मीना, ऐसे वधोनी कामिक पुन्हा, जळा माझी संचरे, येरीकडे मच्छिंद्रनाथ, मीन देखता म्हणे होतात, आहा मातृ तुळा घात, कामिका ताता मांडिला, तरी आपण असता ऐसी राहती, बर्वेपण पाहता दृष्टी, हे योग्य नवे कर्मपाठी, उपकारा मिरवावे, पूर्वी आस्तिके मातुळकुळा, रक्षिले आपले तपोचिनी बळे, राव बोधोनी मंत्रपाळ, नागकुळा वाचविले, मग एक मत्स्य वेचोणी, प्रवाह मिळवी जीवना लागोणी, ते कामिक ताते दृष्टीने पाहुणी, परमचित्ती क्षोभला, जैसा परम सबळ, पेटला मिरवी वडवानळ, तेवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ, हृदया माझी धडाडी, की मेघमंडळाचे दाटी, चपळा पळती तेजवटी, ऐसा धडाडोनी क्रोध पोटी, बाहेर आला तक्षणी, लक्षणी मच्छिंद्राचे मुखमंडन, स्वकर पुटी केले ताडन, मग जळोदरीचे काढिता मीन, बहुश्रम जाणसी, तरी पुन्हा जळोदरी, मच्छ सोडितोसी कैसा भिकारी, खासील काय उदरांतरी, भीक मागो जाशील, ऐसा ऐकोणी कामिक वचन, मनात मच्छिंद्र करी बोलणे, सर्वात पवित्र भिक्षान्न, दोष त्याचे काही नसे,
तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षांनास. एरीकडे जळोदरास कामिक तेव्हा संचरला. एरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकवून गमन करीत. भ्रमण करिता अद्वैतवनात सुडाळ जागा दिसेना. मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम. तेथे 12 वर्ष उत्तमोत्तम योगा लागी आचरला. ते तीव्र तपगा सुचिस्मित मंत्रदृष्टी अद्वैतवनात लोहकंटक पादांगुष्ठात देवणी तप करतसे. ऊर्ध्ववायूचे करुणी भक्षण दृष्टी अर्का देवणी दान. वाचा करुणी कृष्णार्पण हरिभजनी मिरवला. शरीर क्लेशा देवणी दान. ईश्वरी वेद तनु मन प्राणे. तेने अस्ति पंजरावरून त्वचा तितुकी मिरवितसे. तपे भक्षले सकळ मास परी लागण लागे अस्तित्वचेस. मांस भक्षोणी सकळ भागास वृद्धी रस सकळ आटिले. नेत्र फिरोणी झाल्या वाती दिसो लागली कार्पा सरिती. सकळ तेजाची आटली ज्योती. महाघोर तपाने अस्तित्वाच्या व्यक्त होऊनी शिरा दिसती चांगुलपणे. सर्व अंग गेले वाळूनी काष्टापरी मिरवितसे. ऐसे क्लेश असंभावित मच्छिंद्र अंगी जाणवत. तो तेथे अकस्मात अत्रिनंदन पातला. संचरोणी देवालया सविता झाला उमाराया. हे दक्ष जामाता करुणालया. दिगंबरा आदिपुरुषा कामांतका फणिवेष्टका. रुंडभूषणा कैलास नायका. अपर्णा निधाना कामांतका. वृषभा रोहणा महाराजा. हे सकळ दानवांतका. देवाधीशा उमाकांता. प्रलय रुद्रा त्रिपुरांतका. शूळपाणी महाराजा. हे शंकर नामाभिधानी. पंचवक्रा त्रिनयनी. भस्मधारणा उमारमणी. नरकपाळा विराजवी. ऐसे स्तुतीचे वाग्रत्न दत्त अर्पिता माळा करोण. तेने तोषणे कामदहन प्रत्यक्षपणे मिरविला. प्रत्यक्ष होता उमाकांत. नैनी योजिता झाला दत्त. मग आलिंगोणी प्रेमभरित निकट आपण बैसला. योगक्षेमाची सकळ वार्ता शिवपुस्ता झाला दत्ता. तेनेही सांगोणी क्षेम वार्ता शिवसुखा पुसिले. यापरी बोलता झाला दत्त की बद्रिकाश्रमी कानन बहुत. तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपाळवा. मग अवश्य म्हणून उमारमण उभयता पाहू चालले कानन. परी हे वासना दत्ता कारणे मच्छिंद्र देवे उद्भवली. जैसा लाभ असतो पदरी तो सहज वळून येत घरी. लघुशंके मूत्रधारी मांदू संगट लागत असे. ही उष्ण त्रासे मही चाली. आतुडे कल्प तरुंची सावली. तेवी दत्तवासना उद्भवली. मच्छिंद्र दैव प्रकरणी की याजव्रता टाकिल्या बाहेरी. हिरा ठेवणी नेतगारी. तेवी दत्तात्रेय वासना लहरी. उदली मच्छिंद्र देवाने. असो ऐशा लाभ वा भावना. उभयता रमणी बद्रिकाश्रमा. नाना तरु प्लंग मा अपार चिन्हे पाहती. सुरतरु पोफळी बकुळ चंपक कर्दळी गुलछबू गुलाब केळे. नारळी सोनकेळी शोभल्या की सहज पाषाण ढाळिता महिसी. दैवे आतुडे हस्तपादासी. तेवी मच्छिंद्र दैव उद्देशी दत्तवासना उद्भवली. ऐसे वर्णित अपार तरु. तरी बद्रिकेचा फार शेजारू. कानना महान निकट मंदारू. मंद्राचळ शोभला. तयावरुणी वर्षत तो यधर. मणिकर्णिके ते अपार नीर की भागीरथी उत्तम तीर. निज दृष्टीने पाहिले. मग तेथ ओघ धरून उभयता करीते झाले गमन. असो मच्छिंद्रा कारणे निज दृष्टी पाहतील. जेथे तेथे जी जी होईल वाता. श्री गुरुने ज्ञाने होय सांगता. निमित्त मात्र धुंडीसुता. ग्रंथा माझे मिरविले. धुंडीसुत नरहरिवंशी. मालुवदे कवित्वासी. निमित्त मात्र नरहरी कृपेसी. तोची बोलवी ज्ञानेश. स्वस्ती श्री भक्ती कथासार. समस्त गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोद भाविक चतुर. प्रथम अध्याय गोड हा. श्री कृष्णार्पण मस्तु. नवनाथ भक्तिसार प्रथम अध्याय समाप्त. अलख निरंजन अलख निरंजन आदेश. अलख निरंजन अलख निरंजन आदेश. अलख निरंजन अलख निरंजन आदेश. ओम नमो आदेश.